सर्वांना माझा नमस्कार. सर्वात प्रथम परमपिता परमात्माला स्मरण करूया. आदिशक्ती भगवती, सद्गुरू आणि गुरु परंपरेला कोटी कोटी वंदन. आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत आणि ही जी सिरीज आहे ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची सिरीज आहे. कारण अर्थाशिवाय अनर्थ होऊन जातो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर अर्थ नसेल तर अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून अर्थाचं संसारामध्ये वित्त, आरोग्यामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त शुद्ध असावं लागते. 3 गोष्टी ह्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इथे इम्बॅलन्स जर झालं तर जीवन पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. आणि फार कमी लोक मी ऑब्झर्व केले की त्यांना याच्यामध्ये बॅलन्स साधता येतो. फार कमी लोक आहेत की जे याच्यामध्ये संतुलन साधू शकतात. कारण आपण जीवनाची सुरुवात तर करतो, पण आपण जीवनाची सुरुवात केल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे इथे आपण चूक करतो. इथे आपली मिस्टेक होते. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या जीवनात व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्या होत नाही. आणि मग आपण त्या रेसमध्ये मागं पडतो. आणि रेसमध्ये मागं पडल्यानंतर लक्षात येते की काहीतरी सुटलं आहे जीवनात. आणि मग आपल्याला रिसेट करावं लागते की लाईफ आता रिसेट करायची गरज आलेली आहे. आणि असं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होते बरं का. म्हणजे याच्यासाठी असं काही फिक्स कालावधी किंवा याच वयात व्हायला पाहिजे, 21व्या वर्षी व्हायला पाहिजे, 25व्या वर्षी व्हायला पाहिजे, 40शीत व्हायला पाहिजे, असं काही त्याचा फिक्स पॅरामीटर नाही आहे. 31 मार्च काल झाला, काल ऑडिट, बॅलन्स शीट सगळ्यांनी आपलं रिटर्न टाकलं असेल. त्याचप्रमाणे आपलं हे जे बॅलन्स शीट आहे जीवनाची, ही जर गडबडली तर बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून सुटू शकतात. आणि म्हणून आपण या विषयावर आता सगळ्यांनी आपले स्पीकर फोन ऑफ करावे. मी त्यामुळे डिस्टर्ब होतो. प्लीज स्पीकर फोन सगळ्यांनी ऑफ करा. कोणत्या तिकडं सांगणं कुमार. आजच्या कार्यक्रमाला अचानक गर्दी वाढलेली आहे, त्यामुळे मला 2 मिनिटं वेळ लागत आहे. सेट करू द्यावं थोडं. त्यामुळे आत्ता आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते, त्यावेळेस आपल्याला काही सुचनासं होऊन जाते. आणि त्यावेळेस ही रिसेटची बटन दाबावी लागते. एरवी आपल्याला आपलं ऑडिट जो चार्टर्ड अकाउंटंट करून देतो तो सारखा सांगत असतो की पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका, तुम्ही हे एंट्री चुकीची घेतली, हा व्यवहार तुम्ही कॅशने असा करायला पाहिजे नको होता, तुम्ही या ठिकाणी चेकनी पेमेंट करायला पाहिजे होतं. असे बऱ्याच क्वेरीज येतात. असं आपण जीवनाचं ऑडिट ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्याला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपले दरवाजे ओपन होताना दिसते. आणि हे जर ऑडिट आपण करणं बंद केलं तर आपले जीवनाचे दरवाजे बंद पण होऊ शकतात. हे एका आपण पहिले कॉमन एक्झाम्पलवरून पहिले लक्षात घेऊ की नेमकं ऑडिट कशाचं करायला पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला पहिले त्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो ज्यावेळेस तुमचा या पृथ्वीवर जन्म झाला.
तिथून याचं ऑडिट चालू होतं. म्हणजे आपण असं म्हणतो की 3 वर्ष लागतं की एक शब्द बोलण्यासाठी, आणि आयुष्य निघून जातं की कसं बोललं पाहिजे आणि किती बोललं पाहिजे. तर तिथून या जीवनाची ऑडिटची सुरुवात होते. म्हणजे परमात्माने तुम्हाला ब्रह्मांडात या धर्तीवर ज्यावेळेस पाठवलं, तर तुम्हाला तुमच्या जीवनासाठी लागणारं भाग भांडवल, अन्नाची शिदोरी, हे सगळं घेऊन सोबत पाठवलेलं होतं. जसं तुम्ही एखाद्या प्रवासाला निघता, तर तुम्ही टिफिन घेऊन निघता, कपड्याची बॅग भरता, आणि आई बाबा आपली सगळी व्यवस्था करून देतात की तुमचा रस्त्यामध्ये काही अन्न संपलं नाही पाहिजे, पैसे संपले नाही पाहिजे, बरं का. त्याचप्रमाणे तो परमात्मा सुद्धा तुमची सगळी व्यवस्था करून पाठवतो की याच्या आयुष्यामध्ये याला इतका पैसा लागणार आहे, याला इतकं सगळं धान्य लागणार आहे. तर तो कोटा तुमचा ठरतो. हा कोटा केव्हा ठरतो? ॲट द टाइम ऑफ बर्थ. आय रिपीट वन मोर टाइम. हा कोटा ठरतो ॲट द टाइम ऑफ बर्थ. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यावेळेस एक आत्मा ज्यावेळेस शरीर सोडून बाहेर पडतो, दुसरा बर्थ घेताना तो आपले आई वडील सुद्धा निवडतो. म्हणजे या घरात तुम्ही असेच जन्माला आले नाही, ह्या निवडमध्ये तुमचा सुद्धा महत्वाचा भाग होता. आता आपण जीवन जगण्याची ज्या दिवशीपासून सुरुवात केली, मग आपल्या आयुष्यात सुरुवातीचे दिवस तुम्ही आठवून बघा, सगळं खूप छान नॉर्मल होतं. म्हणजे जीवनात कुठल्या समस्या नव्हत्या. मग हळूहळू समस्या कशा वाढत गेल्या, याचा अभ्यास करणं खूप गरजेचं. आणि तो जर अभ्यास झाला तर सर्व काही त्या समृद्धीचे जे बीज आहेत, त्या सगळे त्यामध्येच ते बीज तुम्हाला दिसेल. आता याची जर सुरुवात केली आपण, तर आपण ज्याला म्हणतो ना जॅकपॉट, तो जॅकपॉट पूर्ण मोठा तुमच्याकडे पहिल्याच दिवशी देण्यात येतो. आता हा जॅकपॉट कसा बंद होतो, त्याला छिद्र कसे पडतात, तर याला सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे, 6 शब्दांमध्ये हा सर्व पार्ट लपलेला आहे. ते 6 शब्द असे आहेत की विचार, वाणी, व्यवहार, तन, मन, धन आणि संबंध. असे हे 7 शब्द खूप महत्त्वाचे. विचार, वाणी, व्यवहार, तन, मन, धन आणि संबंध. या सर्व गोष्टींमध्ये आपल्या जीवनाचा जो एक हा धनाचा जो मोठा जो घडा असतो, हा एक तर काळाच्या ओघात हा वाढत जातो किंवा काळाच्या ओघात हा कमी कमी होत जातो. हे इक्वेशन पहिले इथून समजून घेणं खूप गरजेचं आहे की एखाद्याचं धन का बरं वाढते आणि एखाद्याचं धन कमी का होते. म्हणजे सुरुवातीला हा व्यक्ती आयुष्यात खूप चांगला सेटल्ड होता आणि नंतर या माणसाच्या आयुष्यातले सगळे पैसेच निघून गेले. आणि आपण पाहिलं तसे बरेच लोक रस्त्यावर आले, आणि आपण असे पण लोक पाहिले ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतं. लोक म्हणतात इसके पास कुछ भी नहीं था और आज देखो कहां से कहां चला गया. तर याचं जे रूट आहे, याचं रूट या 7 शब्दांमध्ये आहे. विचार, वाणी, व्यवहार, तन, मन, धन आणि संबंध. तर या प्रकारे आपण जीवनाची सुरुवात जर या पद्धतीने जर केली, तर आपल्या जीवनात खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात. आणि म्हणून ही रिसेटची बटन आज या वर्कशॉपच्या माध्यमातून मी प्रेस करणार आहे. जसं आपण म्हणतो ना की कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्कमध्ये खूप जर कचरा आला, तर आपण काय करतो की ती हार्ड डिस्क सगळी वॉश करून टाकतो, क्लीन करतो, फॉर्मॅट करतो. आणि एकदा जर ती फॉर्मॅट झाली, मग त्याच्यामध्ये फ्रेश डाटा आपण अपलोड करू शकतो. आता हा जो सोन्याचा आणि धनाचा जो घडा होता, याला छिद्र कसे पडले, म्हणजे हा आपल्या जवळचं धन कमी का झालं, याच्यावर पहिले मला बोलायचं. आणि हा विषय अतिशय गहन आहे.
हा विषय अतिशय गहन आहे. शरीरामध्ये रोग कुठून तयार होतात, एखाद्या असाध्य आजार कसे येतात. आवाज येत आहे माझा? आता आवाज येत आहे माझा? हॅलो. जिसका भी माइक ऑन है तो लीव लीव कर दीजिए आप तुरंत, ठीक है? ओके. राजेश सरांचा बाईक चालू होता. राजेश सर, करना चाहिए. हाँ, अभी भी चालू. और राधा चालू है. राधे की प्लीज माइक ऑफ कर. राजेश सर तुमचा माईक ऑफ करा. लीव कर दीजिए सर उनका. ठीक आहे. माझा आवाज येत आहे सर्वांना आता? तर याचं जे रूट कॉज आहे ते रूट कॉज जर आपल्याला कळलं तर आपल्यापासनं जी रुष्ट झालेली लक्ष्मी आहे ती पुन्हा येऊ शकते, परत येऊ शकते. पण याचं मेजर कारण तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि मी खूप महत्त्वाची माहिती देणार आहे आज. आणि ही माहिती जर तुम्ही लक्षात घेतली तर लक्ष्मी बंधन म्हणजे काय असते ते तुमच्या लक्षात येईल. त्याची माहिती मला तुम्हाला सांगायचं आहे. याला प्रज्ञापराध असं म्हणतात, म्हणजे प्रज्ञेचा अपराध. आपल्या हातून अपराध कसे घडतात आणि त्याची शिक्षा मानवाला कशी मिळते याचे मी तुम्हाला आता काही उदाहरण देणार आहे. जेव्हा एखाद्या बलवान व्यक्तीने, बलवान म्हणजे फक्त शरीरानेच नव्हे, आपल्या संस्कृतीत 7 प्रकारची बले सांगितलेली आहेत. म्हणजे आपण पॉवर म्हणतो ना, एखादा सशक्त व्यक्तीच एखाद्या अशक्त व्यक्तीवर आपला सत्ता गाजवत असतो. नेहमी शिकार नेहमी ही वाघ बकरीची करते. बकरीने कधी वाघाची शिकार करताना आजपर्यंत पाहिली का? तर आपल्या संस्कृतीमध्ये 7 प्रकारची बले सांगितलेली आहेत. जसे बाहुबल, म्हणजे एखादा शरीराने खूप ताकदवान आहे आणि तो एखाद्यावर प्रेशर टाकतो आणि आपलं काम काढून घेतो. दुसरा विद्याबल, एखाद्याकडे प्रचंड विद्या आहे आणि त्या विद्याच्या बलावर तो आपलं अधिपत्य गाजवत असतो नेहमी. तिसरा बुद्धिबल, इतका तो चतुर असतो की त्या चतुराईच्या भरोशावर, आत्ता आपण पाहत आहे जे काही समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावर पाहत आहे, लोकांची फसवणूक करतात, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, म्हणजे बुद्धिबल. धनबल, एखाद्याकडे इतकी संपत्ती असते की तो धनाच्या भरोशावर आपली अधिपत्य लोकांमध्ये गाजवत असतो. समाजबल, एखाद्याच्या मागे समाज खूप मोठा उभा असतो आणि त्याला असं वाटतं की मी माझ्या समाजाच्या भरोशावर आणि बलावर लोकांवर अधिपत्य आणि लोकांकडनं काय वाटेल ते मी करून घेऊ शकतो. त्यानंतर सत्ताबल, आपण बऱ्याचदा आपण या नेत्यांना निवडून देतो आणि नेत्यांना निवडून आल्याबरोबर पहिले तर ते इतके पाया पडतात प्रत्येकाच्या, म्हणजे आत्ताच आपले विधानसभा आणि त्याच्या आधी लोकसभा आटोपली. कधी आयुष्यात हे लोक कोणाच्या पाया पडत नाही, पण त्या 15 दिवसाच्या काळामध्ये इतके पाया पडतात आणि सत्ता त्यांच्या हातात येते आणि मग सत्तेचा दुरुपयोग करतात, म्हणजे सत्ताबल. आणि नंतर आहे शस्त्रबल, एखाद्याकडे बंदूक आहे, बंदुकीच्या जोरावर तो आपल्याला काय वाटेल ते काम करून घेतो. तर अशा प्रकारचे 7 बल म्हटलेलं आहे. यापैकी कोणत्याही बलाने उन्मत्त होऊन दुसऱ्यांना जर पीडा दिली, आय रिपीट, या बलाच्या भरोशावर जर दुसऱ्यांना पीडा दिली, त्रास दिला, दुःख दिले, छळ केला, तर ती निर्बल असहाय्य व्यक्ती काही करू शकत नाही. बरोबर? आणि असं आपण समाजामध्ये भरपूरदा पाहतो. पण तिचा आत्मा तडफडतो.
यावेळेस एक घटना घडते की हे लोक त्रास तर देतात, पण ज्याला त्रास दिला ना त्याचा आत्मा खूप तडपडतो. त्या म्हणजे फिश आउट ऑफ वॉटर सारखा होतो तो, आणि त्याचा तळतळा त्या बलवान व्यक्तीच्या रोगाच्या रूपाने, बर्बादीच्या रूपाने आक्रमण करतो. अशा तऱ्हेने उद्भवलेल्या आजारांवर काही औषध नाही. तुम्ही जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे घेऊन जा यांना, डॉक्टर हातच वरती करतात, म्हणतात याचा इलाज नाही होऊ शकत, कारण याने इतक्या लोकांना त्रास दिला. आत्ता मी एका पॉलिटिशियनचं स्टेटमेंट ऐकलं, आत्ता ज्या व्यक्तीचे महाराष्ट्रामध्ये आपण नाव ऐकत आहे, त्याने सांगितलं की सुया टोचून टोचून त्याला मारायला पाहिजे. म्हणजे हे असंच उदाहरण आहे ना ते. मग अशा लोकांचा जो मृत्यू होतो ना तो खूप खराब होतो. आणि खरे तर अशा लोकांना आपण कोणताही मंत्र जाप जर दिला ना, त्या मंत्र जापचा काहीच फायदा होत नाही, कारण त्यांचं जे पाप कर्म आहे ते इतकं खालच्या लेवलचं त्यांनी पाप केलेले आहेत की त्या पापाचे फळ त्याला भोगावे लागतात. यांना स्तोत्र पठणाचा पण लवकर लाभ होत नाही जोपर्यंत त्यांचे भोग क्लेश भोगून संपत नाही. आजाराचे आणखी एक कारण म्हणजे मानसिक असते. मानसिक आजाराचा एक भाग ॲलोपॅथीमध्ये न समजणारा चक्रगत परिणाम, चक्रावर पडणाऱ्या दबावाने त्या नर्व सेंटरवर होणारी कंपनं, चलनवलन व त्यातून उत्पन्न होणारा आजार. या आजाराचं एक कारण म्हणजे गत जन्मीचे प्रारब्ध कर्म, म्हणजे मागच्या जन्मातले प्रारब्ध कर्म पण या जन्मात सोडत नाही, आणि म्हणून त्या प्रकारचे आजार त्या शरीरामध्ये तयार होतात. आपण औषध घेतो, उपचार करतो, आणि आपल्याला कळत का नाही की काय होत आहे. सगळ्या प्रकारचे उपचार घेऊन झाले, तर हे मागच्या जन्माचे प्रॉब्लेम्स या जन्मात आलेले आहेत. आणि म्हणून मंत्र स्तोत्राचा प्रयोग कितपत यशस्वी होईल याची शंका असते, कारण करणाऱ्या तेवढे धैर्य, दीर्घकाल सतत श्रद्धापूर्वक करण्याचे व खंड पडू न देता करायचे कठीण, असंभव असे वाटते. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर एखादं अनुष्ठान दिलं, एखादं काही जाप दिला, त्याला असं वाटते मला उशीर का लागत आहे, इतका उशीर का लागत आहे मला फळ मिळाला. अरे बाबा, तू पहिले तुझं पास्ट पहा, तू पास्टमध्ये काय काय कर्म केले त्याचं ऑडिट करा, विचार करा की माझ्या हातून कोणत्या कोणत्या चुका झाल्या, कुठे धनावर हे बसले. आता याचं दुसरा तुम्हाला सायकोलॉजिकल हे सांगतो की एक जो पाण्याचा घडा भरलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण धन आहे, आणि धन हे लिक्विड रूपात असते, नेहमी लक्षात ठेवा. धन हे सॉलिड रूपात नसतेच. देवाने काही महात्मा गांधीचा फोटो असलेली करन्सी तयार नाही केली, ही तर मानवाने तयार केलेली करन्सी आहे. ती ऊर्जेच्या रूपात असते. करन्सी जी असते ना ती ऊर्जेच्या रूपात असते. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भलाही त्या नोटांच्या पूजा करतो, बेसिकली पूजा जी असते ती ऊर्जेची असते. तर ज्या वेळेस आपल्या हातून चुका होतात त्यावेळेस त्या पाण्याचा घड म्हणजे धनाचा जो पाण्याचा जो घडा आहे त्याला एक छिद्र पडते. चुकीचं वागलं दुसरं छिद्र, चुकीचे शब्दप्रयोग केले तिसरे प्रयोग, एखाद्याचं मन दुखवलं चौथा छिद्र. असे छिद्र, असंख्य छिद्र पडतात, आणि तो धनाचा जो घडा होता तो हळूहळू हळूहळू झिरपत गेला, आणि नंतर त्याच्यामध्ये कोणतंच लिक्विड धन राहिलं नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. लक्षात आलं सिम्पल फॉर्म्युला धनाचा? धनाचा फॉर्म्युला हा आपल्या स्वभावासोबत, आपल्या वाणीसोबत, आपल्या शब्दासोबत निगडीत आहे. हे कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. आपण जितकं चांगलं वागू, आपण जितकं चांगलं बोलू तेवढं धन वाढत जाते. आणि मग त्याला उपासनेची जर जोड मिळाली, त्याला साधनेची जर जोड मिळाली, तर हे जे स्थूल धन आहे किंवा जे आध्यात्मिक धन आहे ते डबल मल्टिप्लाय एक्सपोनेन्शियल ग्रोथमध्ये होते. मग अशा वेळेस तुमच्या प्रारब्धात जी लक्ष्मी नाही आहे ती सुद्धा परत येते. हा याच्यातला अंडरलाईन पार्ट आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रारब्धात अमुक अमुक इतकं धन लिहिलेलं आहे,
की आपल्या आयुष्यामध्ये हा काबाड कष्ट करून इतका पैसा तर जमा करेलच, परंतु त्याने जर नियमित साधना केली, नियमित आपला आध्यात्मिक प्रॅक्टिसेस केल्या, सत्कर्म केले, लोकांची सेवा केली, समाजसेवा केली, सदवर्तन ठेवलं, सद आचरण ठेवलं, तर त्याची जी लक्ष्मी आहे ती वाढत जाते. कारण ते सर्व ब्लेसिंग्स त्याच्या पाठीशी उभे राहतात. ज्याप्रमाणे एखाद्या चुकीच्या माणसाकडची लक्ष्मी निघून जाते, त्याच प्रकारे चांगल्या व्यक्तीची लक्ष्मी वाढत जाते. आणि असा तो संबंध आहे. आणि म्हणून आपण समाजामध्ये एक पिक्चर नेहमी पाहतो की धनवान अधिक धनवान होत चाललाय आणि गरीब अधिक गरीब होत चाललाय. याचा अर्थ तो कष्ट करत त्याच्यातला भाग नाहीये. आपण आपल्या वागणुकीतून आपण आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी करतो यावर आपलं पूर्ण आयुष्य डिपेंड असतं. आणि अशा प्रकारचं शिक्षण हे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये दिल्या जात नाही. तिथे तुम्हाला न्यूटन्सचे लॉ शिकवल्या जातील, तिथे आईन्स्टाईनचे लॉ शिकवल्या जातील, तिथे इतिहास शिकवला जाईल, तिथे जिओग्राफी शिकवल्या जाईल. पण अलीकडच्या काळामध्ये स्पिरिच्युअल लेसन्स ॲड करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. का बरं? कारण एखादा व्यक्ती स्पिरिच्युअल जर नसेल, स्पिरिच्युअल म्हणजे हातामध्ये अगरबत्ती घेऊन देवावर पाणी टाकून उदबत्त्या लावणे, त्याला आध्यात्मिक म्हणत नाही. तो धार्मिक कार्य झालं. तुम्ही देवावर फुलं वाहिले, देवाला उदबत्ती वाहिली, म्हणजे फिरवली, त्याला अन्नाचा भोग दिला, हा एक वेगळा विधी झाला. पण तुम्ही नेचरच्या जवळ आहात, तुम्ही एखाद्याला माफ करता, तुम्ही लोकांना घेऊन चालता, तुम्ही लोकांवर प्रेम करता, हे सगळे आध्यात्मिक गुण आहेत. आणि आध्यात्मिक गुण डेव्हलप होण्यासाठी गुरुची कृपा पाहिजे. 3 बल आपल्या जवळ पाहिजे. सगळ्यात पहिले पाहिजे गुरुबल. म्हणजे गुरुबल जर पाठीशी असेल तर कशाही प्रकारचं संकटाचा तुम्ही सामना करू शकाल. दुसरं पाहिजे आत्मबल. आता आत्मबलच नसेल तर तुम्ही प्रगती खरंच करू शकाल का हो? व्यापार, एखादी नोकरी तुम्ही जॉईन कराल, पण ती खरंच तुम्ही डेव्हलप करू शकाल का? समाज तुमच्याजवळ का बरं लॉंग टाईममध्ये तुमच्याजवळ का बरं येईल तो? कारण त्याला चांगले विचारच मिळत नाही. तर ते विचार आत्मबलापासून सुरुवात होते. तर पहिलं आहे गुरुबल, दुसरं आहे आत्मबल आणि तिसरं आहे शक्तिबल. मोठं कार्य करायचं असेल तर शक्तीचं बल पाहिजे. असे 3 बल शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे समृद्धी जी आहे ही आपल्या जीवनात कायम स्थिर काल टिकवायची असेल तर असे बऱ्याच गोष्टी आहेत जे मी या पुढच्या पूर्ण महिन्याभरात सांगणार आहे तुम्हाला. अशा बऱ्याच प्रॅक्टिसेस आहेत. मी गुजराती लोकांसोबत बरंच काम केलं. कारण ज्यावेळेस मी युनिव्हर्सल आध्यात्मिक याच्यामध्ये मी काम करत होतो, बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस मी काम करत होतो, त्यावेळेस मला गुजराती व्यक्ती संपूर्ण जगात दिसणार, मला पंजाबी व्यक्ती संपूर्ण जगात दिसणार. तर हे लोक जीवन जगत असताना काय काय करतात, तर त्याचे सगळे पॅरामीटर्स खूप सुंदर मला बघायला मिळाले. आणि त्या पॅरामीटर्सच्या आधारावर मला एक गोष्ट लक्षात आली की जो माणूस जितका दिलदार, जितका बिंदास्त, तेवढा तो जीवनात प्रगती करतो. आणि जो व्यक्ती जितका इमोशनल होतो, जितका तो मनाला लावून घेतो, जो जितका काळजी करतो, जो जितका चिंता करतो, त्याच्या आयुष्यातली समृद्धी हळूहळू हळूहळू कमी होते आणि त्याच्या शरीरामध्ये व्याधी तयार व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून आपल्याला जर बिनधास्त जीवन जगता येत असेल तर समृद्धी आपल्याजवळ निश्चित येऊ शकते. येणाऱ्या 30 दिवसामध्ये आपण समृद्धीचे दरवाजे म्हणजे मनाचे दरवाजे ओपन करणार आहोत. आपला ऑरा शुद्ध करणार आहोत. आता ऑरा शुद्ध कसा होतो? तर ऑरा शुद्ध होतो आपल्या विचाराने. म्हणजे घरामध्ये समजा 5 लोक राहतात तर 5 पैकी एक व्यक्तीना कडूच बोलतो नेहमी आणि सारखं त्याला म्हणावं लागतं की अरे बाबा चांगलं बोला, गोड बोला. पण तो व्यक्ती तुमचा सोबत नेहमी थोडा अशाच पद्धतीने बोलणार. तर या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, बरं का? आणि म्हणून आपल्यामध्ये एक विघ्न विनाशक स्थिती आपल्याला तयार करता आली पाहिजे. आता हे विघ्न विनाशक स्थिती म्हणजे नेमकं काय आहे? जब कमजोरी सामने आते हैं तभी विघ्न तैयार होते हैं.
आई रिपीट वन मोर टाइम, जब कमजोरी सामने आते हैं तभी विघ्न उत्पन्न तैयार होते हैं। मतलब हम लोग जब एक हाथ चीज में हाथ डालते हैं और उसमें हाथ डालने के बाद स्क्रीन गेली माझी। हा, माझा आवाज येत आहे सगळ्यांना ऐकू? तर एखादी कमजोरी जर समोर आली आणि त्यावेळेस जर आपण त्याला सरेंडर जर केलं तर तिथे विघ्न तयार होतात। विघ्न तयार करण्यासाठी आपणच जबाबदार असतो आणि आपण जितकं निश्चिंत राहू तितके ते विघ्न दूर पडतात। तुम्ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर असू द्या, कितीही मोठं तुमच्यावर कर्ज असू द्या, कितीही मोठी बिमारी असू द्या, निश्चिंता पहिले डोक्यात पाहिजे कि परमात्मा मेरे साथ में है, भगवान मेरे साथ में है, मेरा मेरे पर ऊपर विश्वास है और ये संकट से मैं बाहर निकल जाऊंगा। ही जेवढी मजबूत स्थिती आपण करू तेवढं आपण विघ्न विनाशक स्थितीमध्ये पोहोचू। फर्स्ट वॉर आर बॉर्न इन द माइंड्स ऑफ अ मॅन। प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये पहिलं वॉर तयार होते आणि त्या वॉरवर मात करण्याची क्षमता सुद्धा त्याच व्यक्तीच्या मनात असते आणि म्हणून प्रत्येक युद्ध हे पहिले डोक्यामध्ये जिंकलं जाते। त्यामुळे आजच्या या एपिसोडमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की समृद्धीचे जे दरवाजे आहेत ते आपल्यासाठी पूर्णपणे तयार ओपन व्हायला तयार असतात, फक्त आपण त्याला आतून त्याची कडी बंद करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडे समृद्धी येत नाही आहे। तर आजच्या याच्यामध्ये मी आपला पहिला आजचा ऑरा क्लिनिंगचं मेडिटेशन घेणार आहे, जे या आधी मागच्या 70 डेजमध्ये मी घेतलेलं नाही, ते आज आपण करणार आहोत। आय रिक्वेस्ट नाउ ऑल ऑफ यू टू क्लोज युअर आईज।